राम नारायण राम. या पृथ्वीवर सर्व मानव प्राणी मनुष्य म्हणून जन्माला आले आहेत. पण मानवांनी न जाणो कितीतरी वेगवेगळे धर्म निर्माण करून सर्वांना एकमेकांपासून वेगळे केले आहे. जिथे प्रत्येक माणूस धर्माच्या बंधनात अडकून फक्त आपला स्वार्थ पाहतो. परंतु आपल्या महागुरु बालक ब्रह्मचारीजी यांचे म्हणणे आहे की सर्वात मोठा धर्म आकाश आहे, ज्यामधून या संसारातील सर्व गोष्टी उत्पन्न झाल्या आहेत, आणि सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे राम नारायण राम. या ग्रंथाचे प्रत्येक पृष्ठ ब्रह्मांडात पसरलेल्या सर्व तारे आणि ग्रहनक्षत्रे आहेत. या पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत. त्यांचे सर्वांचे शरीर या धर्मग्रंथ म्हणजेच राम नारायण रामपासून बनलेले आहे, ज्यामध्ये पंचभूत समाविष्ट आहे. याच पंचभूतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, विवेक मिळतो. हा विवेकच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगतो की अखेर जीवन कसे आणि कुठल्या प्रकारे जगले पाहिजे. जेव्हा संसाराची उत्पत्ती झाली तेव्हा मानवाला हे शरीर मिळाले, चेतना मिळाली, विचार मिळाले, बुद्धी आणि विवेक मिळाला, ज्ञान मिळाले. पृथ्वीवर मानव, जीवजंतू, झाडे, पिके या सर्वांचं प्रत्येक गोष्टीवर समान हक्क आहे. आजच्या व्यस्त जीवनात तुम्ही जर काही कार्य करायला इच्छिता तर तुमच्या मनाला आणि विवेकाला सांगा की हा कार्य आपल्याला करायचा आहे. तुमचं मन, विवेक आणि चेतना तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील की हा कार्य तुम्हाला करायला पाहिजे की नाही. आपलं मन, चेतना, अंतरात्मा, विवेक हे सर्व ज्ञान देतात. हे सर्व आपल्या आत दास म्हणून वास करत आहेत. म्हणूनच आपली ही कर्तव्य आहे की यांचे शब्द आपल्याला प्राथमिकतेने ऐकावेत आणि समजावेत. आपला विवेकच आपल्याला सूचन देतो की कोणते कार्य आपण करत आहोत ते चांगले आहे की वाईट, करायचं आहे की नाही करायचं. हे म्हणणे चुकीचे ठरू नये, कारण समाजात आजही काही वर्ग असे आहेत जे डिवाइड अँड रूलच्या राजकारणाने आपल्यावर राज्य करत आहेत आणि आपण स्वतःला शासित होण्यास अनुमती देत आहोत. कारण आपण आतून खूप कमजोर झालो आहोत. आजकाल धर्माच्या नावाखाली लोकांना भुलवले जात आहे. हे समाजाच्या विडंबना म्हणून म्हणता येईल, कारण एका बाजूला गडबडलेल्या मुलांचा एक गट गरिबीच्या काठावर जन्म घेत आहे, ज्यांना एक वेळचं भरपेट अन्न देखील मिळत नाही. तर दुसरीकडे मंदिरांमध्ये लिटर दूध, दही, तूप आणि पंचामृताने मूर्तींना स्नान करून इत्यादी कार्ये केली जात आहेत. हेच धर्माची व्याख्या आहे का? हे तरी धर्म कसे होईल? डिवाइड अँड रूल यावर बोलायचं झाल्यास आज जातीच्या नावावर लोकांना विभाजित केले जात आहे. एक माणूस जन्माला येतो, आम्ही सर्व एकाच प्रकारे जन्म घेतले आहोत. एकाच प्रक्रियाकडून जन्म घेतलेला आहे. एकाच रंगाचं रक्त आपल्या आत आहे. मग आपण वेगळे कसे झालो? कोणत्याने आपल्याला वेगळं केलं? आज आपण इथे बसलो आहोत. दुसऱ्या व्यक्तीला आपल्यापेक्षा उच्च पदावर बसवले आहे, तर दुसरा आपल्यापेक्षा खाली आहे. पण आज आपल्याला आपल्या विचारधारेत बदल करण्याची गरज आहे. समाजात पसरलेल्या जातीवादाला मुळापासून नष्ट करण्याची. आजच्या स्थितीत देशात जातीवादाच्या नावावर राजकारण खेळले जात आहे. राजवटीच्या ऐवजी कुटुंबप्रमुखतंत्र काम करत आहे. जातीवादाच्या आणि धर्माच्या नावाखाली समाजात होणाऱ्या या खेळाला त्वरित थांबवणे आवश्यक आहे. आता वेळ आली आहे की आपण हे सर्व भेदभाव संपवून एक असा समाज निर्माण करू जो समानतावादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील असेल. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आपल्या विवेकाला, आपल्या मनाला ऐकू, निसर्गाशी जोडले जाऊ आणि राम नारायण रामचा जप नियमितपणे करू. निसर्गच सर्वात मोठा धर्म आहे आणि प्रत्येक व्यक्तीला याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. ज्यावेळी व्यक्ती राम नारायण रामशी जोडला जातो त्यावेळी त्याचे जीवन आपोआप स्थिर होते जाते. राम नारायण रामने नेहमीच लोकांना एकच शिकवले आहे की नेहमी आपली विचारधारा सकारात्मक ठेवा. जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि जिथे शक्य असेल तिथे लोकांच्या भल्यासाठी कार्य करा. राम नारायण रामच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेला नेहमीच समाप्त करण्याचा प्रयत्न केला जातो.